गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण नगर मार्गावरचा मुख्य शहाड ब्रिजवरती मोठा भगदाड पडलेला आहे आणि या भगदाडमुळे वाहतूक पोलिसांनी सध्या या महामार्गावरील अवजड वाहने जे असेल ते पूर्णपणे बंद केलेले आहेत। एकंदरीत आज पहाटेपासूनच या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून शहाड ब्रिजला या ठिकाणी मोठा भगदाड पडलेला आहे। यासाठी वाहतूक पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात झालेले आहेत। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे नगरहून कल्याणला जाणारा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं जे आहेत या राष्ट्रीय महामार्गावरनं ये जा करतात आणि याचेच सुरक्षा व या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। यासाठी वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी जे आहे अवजड वाहनं जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत वाहतूक पोलीस निरीक्षक आहेत अविनाश भांबरे आणि आपण त्यांनाच विचारून घ्या, सर किती वेळासाठी म्हणजे आज जे झालेलं आहे हा भगदाड किती मोठा आहे आणि मोठा अपघात होऊ शकतो का आणि अवजड वाहनं असतील किंवा वाहनं तुम्ही कुठल्या दिशेने वळवलेली? बरोबर आहे, खड्डा जो आहे तो 1x1चाच आहे, परंतु जर अवजड वाहनं गेली तर तो मोठा होऊ शकतो आणि दुर्घटना होऊ शकते, अपघात होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही जड आणि अवजड वाहनं जे आहेत ते टिटवाळा मार्गे आंबिवली मार्गे तिकडून डायव्हर्ट केलेले आहेत आणि काही वाहनं जे आहेत ती इकडून खालून शांतीनगर मार्गे कल्याणला जाऊ शकतील। सध्या MMRDचे अधिकारी पाहणी करण्यासाठी येत आहे आणि ते सांगतील की बाबा हे किती वेळात काम होणार आणि ते पुढील कारवाई करतील। पण जो खड्डा पडलेला आहे सर आपण पाहायला गेलं तर मोठा आहे, तर याच्यावरती डागडुजीचं काम केलं जाईल का पूर्ण ते बदली करायला लागेल? काय वाटतं किती मोठा म्हणजे अपघात होऊ शकतो किंवा किती मोठा रस्ता हा मुख्य मार्ग आहे, कशा प्रकारे या ठिकाणी वाहने कधीपर्यंत ते चालतील काय वाटतं? बरोबर आहे, ते MMRDचेच इंजिनियर जे आहेत तेच सांगू शकतील, एक्सपर्ट आहेत, परंतु सध्या तरी ते आपल्याला साधारणतः नरम झालेलं आहे आणि हलतंही ते आजूबाजूला 2-3 फुटापर्यंत असं हलतंही ते, त्याच्यामुळं अवजड वाहनं तिथून पाठवणं धोकेदायक आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठा अपघात होऊ नये यासाठी सतर्कतेचा इशारा देत या ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि फेअर ब्लॉक टाकून त्यांनी रस्ता जो आहे तो एकेरी रस्ता या ठिकाणी सुरू केला आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी मोठ्या अवजड वाहनाचा अपघात होईल या आशंकेने या ठिकाणची अवजड वाहने असतील जड वाहने असतील त्यांना टिटवाळा मार्गे कल्याण दिशेने जायचे आवाहन देखील वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।